प्लस मायनसचं काही बेरीज लागू नाही राहिली, हे गणित काही मॅथ्स नाही व्हावं लागलं. याचा खरा अर्थ, खरा वर्म असा आहे की सर्व परीने स्वर्गातला देह किंवा स्वर्गातलं जे सुख संपत्ती आहे, सुख साधन आहे, ती उत्तम आहे. फक्त एकच आहे की तिथं हे पुण्य वाढवता येत नाही, संचित वाढवता येत नाही. तिथे जे काय मनुष्य देहामध्ये मिळालेलं त्याचाच वापर, तीच शिदोरी फक्त आपल्याला तिथं खाता येते, त्याचा वापर करता येतो. नव्याने काही क्रिएशन होत नाही, प्रोडक्टिव्हिटी तिथं होत नाहीये. जसे आपल्या शरीरामध्ये पेशी तयार होतात, ज्यावेळेस पेशी शरीरातून पेशी तयार होणं बंद होतं त्यावेळेस व्यक्ती म्हातार होत जातो. तसं ती जी शिदोरी आहे, ज्ञानरूपी शिदोरी आहे, श्रद्धारूपी शिदोरी आहे, जी का आपण भजनातून करून गेलेलो आहोत, तर ती शिदोरी फक्त तिथं तेवढी युटिलायझेशन केलं जाते, तिचं काही नवीन क्रिएशन त्याच्यामध्ये केलं जात नाही. म्हणून हे लोक वरून बघतात की आम्हाला देवा तुम्ही काय करा, मृत्यू लोकांमध्ये जन्म द्या. कारण मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळाला, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे असं आहे की एक अमृत असल्यासारखं आहे. अमृत न ऐके मृत्यू कानीची कथा. म्हणजे ज्या एका अमृताच्यासाठी किंवा अमृत प्राशन केलं आपलं जसं मृत्यू येत नाही, हे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तसं त्या अमृतासाठी स्वतः इंद्रदेव पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी 100 यज्ञ केले. म्हणून त्या नदीला नाव इंद्रायणी असं पडलेलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये अमृत प्राप्त केलं. म्हणजे एवढं महत्वाचं आहे अमृत. तर ते अमृतापेक्षा सुद्धा महत्वाचा आपला नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, काय इच्छितात, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. एवढं हे महत्वाचं, एवढं हे त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की वंदनीय आहे. पण आपण काय करतो, आपण त्याचा विचार करत नाहीये. आणि विचार करण्यासाठी काय करावं लागेल, ठीक आहे आपल्याला कळत नाही, पण जर का कोणी सांगितलं त्यावेळेस का म्हणा त्याचा लॉजिकली का उत्तर करणार नाही. ही व्यक्ती मला सांगते तुम्ही परमार्थाकडे या, किंवा ही व्यक्ती मला सांगते तुम्ही तमाशाकडे चला, पण नेमकं कोणाचं खरं आहे, फायदा कोणामध्ये असू शकतो. इथपर्यंत तर स्वतःची बुद्धी आहे की नाही आपल्याला, इथपर्यंत तर बुद्धी आहे की नाही. एक मला दोन व्यक्ती भेटले, आता अगोदर तुम्ही अज्ञानीच आहे, म्हणजे असं समजायला की परमार्थाकडे ह्या पार्टीचं बटन दाबू का ह्या पार्टीचं बटन दाबू, बरोबर आहे की नाही. हे मी जर कन्फ्यूज आहे,